नेक्स्ट क्वेश्चन पेपर बघा. जुलै 2024 हा MCQ परत एकदा आलेला आहे. विच वन इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे बघा. बाकी सर्व ठिकाणी हे सोडवलेलं आहे आपण, त्यामुळे हे लगेच लक्षात आलेलं आहे. इथं परत एकदा ट्राय करून बघा कितव्यांदा आलेला आहे हा MCQ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड के इफ x इक्वल टू 3 इज ए रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, हे रूट आहे म्हणून सांगितलंय. x इक्वल टू 3 याच्यामध्ये वापरा आणि सोडवा, तुम्हाला व्हॅल्यू मिळते. काय त्याच्यात विशेष नाही आहे जास्त. आणि त्या प्रकारची उदाहरण आपण सोडवलेली पण आहे, त्याच्यावरची ऍक्टिव्हिटी पण सोडवलेली आहे, त्यामुळे हे जमलं पाहिजे. किरकोळ गोष्ट आहेत एकदम. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथडनं हे सोडवा. पहिल्यांदा ह्याला सिम्प्लिफाय करून घ्या, तिथून पुढे तुम्ही फॉर्म्युला मेथड वापरू शकता. त्याचं सिम्प्लिफिकेशन तेवढं करून देतो इथं. y² प्लस 1/3y इज इक्वल टू 2. याला 3 न मल्टिप्लाय करून घ्या. 3 न मल्टिप्लाय केल्यानंतर इथं 3y², इथलं 3 ला 3 कॅन्सल होईल, प्लस y. इथं 3 न मल्टिप्लाय केले की ते होणार 6. दिस इज इक्वल टू 3y² प्लस y मायनस 6 इज इक्वल टू 0. इथून पुढे तुम्ही फॉर्म्युला मेथड ABC च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करून घ्या आणि फॉर्म्युला वापरून ते सोडवून घ्या. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे, मनीषा वॉन्ट्स टू डिस्ट्रीब्यूट 540 बनानाज. हे पुस्तकातलं उदाहरण आहे. फक्त त्यांनी काय केले, रंजनाच्या ऐवजी मनीषा घेतलेला आहे, ऑरेंजेसच्या ऐवजी बनानाज घेतलेला आहे. सेम व्हॅल्यूज आहेत. इफ 30 स्टुडंट्स वेअर मोर, इच वुड गेट 3 बनानाज लेस. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स. हे झालेलं एक्झाम्पल आहे, तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर नेचर ऑफ रूट्स साठी त्यांनी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे 2 मार्काची. किरकोळ काम आहे, बऱ्यापैकी रिकाम्या जागा फक्त भरायच्या, त्यामुळे हे पण आवरून घ्या. एकूण किती झाले बघा मार्क, हे 2 आणि 4 6, 3 9 आणि 2 11 आणि 12. साधारणपणे 12 मार्काचे क्वेश्चन्स या टॉपिक वरती येतात, त्यामुळे व्यवस्थित तयार करून ठेवा. मार्क आहेत चांगले त्याच्यामध्ये. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे, मार्च 2025. विच वन इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. परत एकदा ते चालू बघा MCQ, हे त्याचा आन्सर आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. सिंपल एकदम, सोडवून टाका ते, त्याच्यात काही विशेष नाही आहे जास्त. त्याच्यानंतर आहे, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फॉर्म ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. I am a quadratic equation. My standard form is ax² plus bx plus c is equal to 0. हे त्याचं स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. माय रूट्स आर 5 and 12. ठीक आहे, 2 रूट्स त्यांनी दिलेले आहेत. सम ऑफ रूट्स, मग 5 प्लस 12 that is equal to 17. Product of my roots 5 into 12 is equal to 60. मग याच्यावरून त्याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहा म्हणून सांगितले. मग क्वाड्रॅटिक इक्वेशनचा कसा फॉर्म्युला आहे, x² मायनस सम ऑफ रूट्स इंटू x प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स इक्वल टू 0. असा फॉर्मॅट आहे त्याचा. मग इथं काय येणार इक्वेशन, x² मायनस सम ऑफ रूट्स किती आहे 17x प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स आहे 60. दिस इज इक्वल टू 0. त्याचं इक्वेशन आहे. त्याच्या पुढचा प्रश्न बघा, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड अनेक एक्झाम्पल आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ m इफ द इक्वेशन हॅज अ रिअल अँड इक्वल रूट्स. हे पण एक्झाम्पल सोडवलेलं आहे आपण, बघू शकताय तुम्ही, पुस्तकातलंच एक्झाम्पल आहे. हे 4 3 7 7 आणि 2 9 9 आणि 1 10. इथं 10 मार्कालाच प्रश्न विचारलेत बघा.
एखाद दुसरा मार्क इकडे तिकडे होत असते कमी जास्त, एवढं ऍडजस्ट करायचं. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे जुलै 2025. आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स विच इज नॉट ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा पण क्वेश्चन विचारून झालेला आहे. हे नाही आहे बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन, कारण इथे एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल होते, इक्वेशन फक्त एवढं शिल्लक राहते. हे आहे वर्ग समीकरण, हे पण आहे, हे मायनस एक्स स्क्वेअर पलीकडे पाठवले की 2x स्क्वेअर होते, त्यामुळे हे पण आहे. त्यामुळे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. राईट द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म आताच लिहिला आपण, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. या फॉर्मॅटमध्ये फक्त मांडा त्याला. 1 मार्क आहे त्याला, ते 1 मार्क, त्याला 1 मार्क. सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. 2 मार्क. इझी क्वेश्चन, काय विशेष नाहीये जास्त. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, तो तेवढा सोडवूयात आपण, कारण हा काही नाही आपल्या पुस्तकामध्ये कुठं. त्यांनी असं सांगितलंय की श्रद्धाचं प्रोडक्ट ऑफ काय म्हटले, प्रोडक्ट ऑफ श्रद्धाचं एज 2 years ago and 3 years hence is 84. Find her present age. Assume that. Shraddha's present age equal to x years. Therefore, 2 years ago her age is equal to x minus 2 years. 3 years hence her age equal to y plus 3. आता ह्यांचा प्रोडक्ट त्यांनी दिलेला आहे. गिव्हन दॅट x मायनस y कुठून आलं मध्ये एकदम, x प्लस 3 असं काहीतरी होतं मध्येच. x मायनस 2 इंटू x प्लस 3 दिस इज इक्वल टू 80. हे दिलेलं आहे ते. आता हे सोडवायचं आहे फक्त. बघा किती होते टोटल, एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 2x मायनस 6 इज इक्वल टू 84. एक्स स्क्वेअर 3x मायनस 2x येणार प्लस x, 84 इकडे घ्या, मायनस 6 मायनस 84 हे होणार मायनस 90. दिस इज इक्वल टू 0. मग मायनस 90 चे फॅक्टर्स पाहिजेत मला, मग ते येणार 10 इंटू 9. मग मिडल टर्मला प्लस आहे, त्यामुळे प्लस 10 आणि मायनस 9, म्हणजेच असं होणार एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 9x मायनस 90 इक्वल टू 0. मग पहिल्या दोघांच्यातून x कॉमन घ्या, x प्लस 10 येणार, नंतर यांच्यातून मायनस 9 कॉमन घ्या, असेल. आता याच्यातून परत x प्लस 10 कॉमन घ्या, असेल. Therefore, x plus 10 equal to 0 or x minus 9 equal to 0. Therefore, x equal to minus 10 or x equal to 9.
आपण निगेटिव्ह व्हॅल्यू घेऊ शकत नाही, बट x नॉट इक्वल टू -10, age cannot be negative, therefore x equal to 9, therefore Shraddha's present age is equal to 9 years. That's a final answer. Next question बघा. 3 conditions are given below. 3 conditions सांगितलेल्या आहेत. Write the quadratic equation for each of them that satisfy the given condition. Discriminant equal to delta. पहिली कंडिशन त्यांनी सांगितलेली आहे डेल्टा इक्वल टू 0. याच्यामध्ये लक्षात ठेवा, डेल्टा इक्वल टू 0 कधी असते, ज्यावेळेला रूट्स रियल आणि इक्वल असतात, म्हणजेच तो परफेक्ट स्क्वेअरची टर्म पाहिजे. फॉर एक्झाम्पल समजा मी जर हे असं घेतलं x-2 चा स्क्वेअर, तर याच्यात काय काय येणार आहे, x² -4x + 4 इक्वल टू 0. मग याच्यासाठी जर तुम्ही डेल्टाची कंडिशन जर बघितली, समजा पहिल्यांदा याला कम्पेअर करा. असं आहे. मग याच्यात a इक्वल टू 1 येणार, b इक्वल टू -4 येणार आणि c इक्वल टू 4 येणार. नाउ डेल्टा इक्वल टू b² - 4ac, म्हणजेच मग हे काय होणार बघा बरं, b चा स्क्वेअर -4 चा स्क्वेअर -4 इंटू 1 इंटू c ची व्हॅल्यू आहे 4. हे काय येणार, -4 चा स्क्वेअर होणार 16 -16, दिस इज इक्वल टू 0. त्यामुळे पहिली ही कंडिशन सॅटिस्फाय करणारं इक्वेशन येणार x² -4x + 4 इक्वल टू 0. हे एवढंच लिहायचं आहे तुम्ही. हे बाकीचं सगळं हे जे काही आहे हे सगळं आपल्यासाठी. त्यांनी फक्त क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहा म्हणून सांगितले ज्याच्यासाठी ही कंडिशन सॅटिस्फाय होते. बाकीच तुम्ही काही लिहायचं नाहीये. 3 इक्वेशन लिहा, 3 मार्क घेऊन जावा. तर दुसरी कंडिशन फक्त चेक करा मात्र आठवणीनं, हे आपण ज्या कंडिशन्स लिहितोय त्या पद्धतीनं तिथं करेक्ट ऍडजस्ट होते किंवा नाही हे फक्त जरा चेक करा. आता मला पाहिजे डेल्टा ग्रेटर दॅन 0 पाहिजे. मग त्याच्यासाठी मी x² -5x + 6 इक्वल टू 0 हे इक्वेशन कन्सिडर करतोय. त्याच्यामध्ये a इक्वल टू 1 आहे, b इक्वल टू -5 आहे आणि c इक्वल टू 6 आहे. आता हे ग्रेटर दॅन 0 येते का चेक करूया पहिल्यांदा. डेल्टा इक्वल टू b² -4ac, b चा स्क्वेअर आहे -5 त्याचा स्क्वेअर -4 इंटू 1 इंटू 6, हे किती होते, -5 चा स्क्वेअर येणार 25 -4 इंटू 6 येणार 24. दिस इज इक्वल टू 1 विच इज ग्रेटर दॅन 0. त्यामुळे तुम्ही डेल्टा ग्रेटर दॅन 0 याच्यासाठी हे इक्वेशन लिहू शकता. आणि तिसरी कंडिशन आहे डेल्टा लेस दॅन 0 आहे. डेल्टा लेस दॅन 0 साठी 4x² -x + 1 इक्वल टू 0 हे कन्सिडर करतो. a इक्वल टू 4 येणार, b इक्वल टू -1 येणार आणि c इक्वल टू 1 येणार. मग आता b²
-4ac म्हणजे जर डेल्टा दिस इज इक्वल टू -1चा स्क्वेअर -4 इंटू 4 इंटू 1 म्हणजे -1चा स्क्वेअर येणार 1, 4 इंटू 4 येणार 16, 1 मायनस 16 म्हणजेच -15 विच इज लेस दॅन 0 म्हणजेच डेल्टाची व्हॅल्यू इथं लेस दॅन 0 येते. त्यामुळे ह्याचं इक्वेशन येणार 4x² -x प्लस 1 इक्वल टू 0. त्यामुळे तुम्हाला हे चेक करून घ्यावं लागेल. आणि इक्वेशन्स वेगवेगळी येऊ शकतात. तुम्ही कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करताय त्यानुसार ते अवलंबून राहील. तुम्ही हेच प्रत्येक वेळेला इक्वेशन येईल असं काही नाहीये. इक्वेशन्स चेंज होणार. फक्त तुम्हाला ते माहिती पाहिजे की नेमकं काय चेक करायचं. त्यामुळे थोडासा वेगळा क्वेश्चन त्यांनी यावेळेला विचारलेला आहे. अशासाठी अशा एक्झाम्पलसाठी पण आपण जरा थोडस तयार राहिलं पाहिजे. हे पण असं विचारू शकतात वेगळं थोडस. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Complete the following activity to solve the quadratic equation by completing square method. झालेलं आहे. ह्याच्यात काही विशेष नाही आहे जास्त. त्यामुळे हे पण पूर्ण करून घ्या. बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आपण ऑलरेडी सोडवलेलं आहे. त्यामुळे इथं बघा हे 2, हे 3, 5, 5 हे पण 3 मार्काचंच आहे. 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 11 आणि 12. 12 मार्काचे प्रश्न जुलै 2025 मध्ये विचारलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पेपर बघा. मार्च 2026. परत एकदा तोच क्वेश्चन आलाय. आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स विच इज नॉट ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे x² ला x² कॅन्सल होते. स्क्वेअर टर्म राहत नाही. हे त्याचे आन्सर आहे. बाकीचे सगळे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत. राईट द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म. हे सुद्धा एक्झाम्पल विचारून झालेलं आहे. त्यानंतर सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. सिंपल क्वेश्चन. त्याच्या पुढे आहे वन ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे इक्वेशन दिले. ह्याचं हे रूट आहे म्हणून सांगितले. रूट आहे तर यमच्या ठिकाणी हे वापरायचं प्रत्येक ठिकाणी आणि हे सोडवायचं. तुम्हाला के ची व्हॅल्यू मिळेल. हा सुद्धा टाईप आपला ऑलरेडी झालेला आहे. तर आता शेवटचा क्वेश्चन ऍक्च्युली त्या प्रकारचं झालंय आपलं. फक्त आपल्या पुस्तकामध्ये 5 आणि 35 आहे. त्यांनी फक्त इथं व्हॅल्यूज बदललेले आहेत. ते एक्झाम्पल तेवढं बघूया. बघा एक्झाम्पल काय सांगितले. द सम ऑफ 2 रूट्स ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 7 अँड सम ऑफ देअर क्यूब्स इज 91. फाइंड द इक्वेशन. रूट्सची समेशन 7 सांगितले. त्यांच्या क्यूब्सची समेशन 91 सांगितलेली आहे. तर इक्वेशन फाइंड आउट करा. रूट्स कन्सिडर करूया अल्फा आणि बीटा. Assume that alpha and beta are the roots of a quadratic equation. जे आपल्याला रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचे रूट्स मी अल्फा आणि बीटा कन्सिडर करतोय. त्यांनी काय काय दिलेलं आहे बघा. अल्फा प्लस बीटा हे त्यांनी दिलेलं आहे आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब हे पण दिलेलं आहे. गिव्हन दॅट अल्फा प्लस बीटा इक्वल टू 7 अँड अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 91 हे त्यांनी दिलेलं आहे. यांना मी इक्वेशन नंबर टाकून ठेवतो. गरज पडेल यांची पुढे. आता मला इथं अल्फा प्लस बीटा क्यूब पाहिजे. याचा क्यूबचा फॉर्म्युला तेवढा तुम्हाला माहिती पाहिजे. ते अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा स्क्वेअर बीटा प्लस 3 अल्फा बीटा स्क्वेअर प्लस बीटा क्यूब. यापैकी अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब यांना एकत्र घेतोय.
इकडं अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब हे आहे असंच. त्यानंतर या दोघांच्यातून 3 अल्फा बीटा कॉमन घ्या. कॉमन घेतलं तर इथं शिल्लक राहील अल्फा, इथं शिल्लक राहील बीटा. आता यातल्या बऱ्यापैकी सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहेत. अल्फा प्लस बीटा आहे 7, त्याचा क्यूब करावा लागेल. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब ती व्हॅल्यू दिलेली आहे 91 प्लस 3 इंटू अल्फा बीटा, हेच मला पाहिजे आहे प्रोडक्ट ऑफ रूट्स. कारण सम ऑफ रूट्स तयार आहे, प्रोडक्ट ऑफ रूट्स मिळाले की आन्सर होऊन जाईल तयार तिथं. त्याच्यानंतर अल्फा प्लस बीटा ती व्हॅल्यू आहे 7, ती इथे घेतोय. तर ह्याच्यामध्ये सगळीकडे जर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तर 7 दिसतंय तुम्हाला इथं. 7चा क्यूब पाहिजे असलं करून घ्या. 49 गुणिले 7. 7 सगळ्याला डिव्हाइड केलेलं जास्त सोपंच आहे बघा, पण ते लक्षात आलं पाहिजे मात्र. ठीक आहे, आपण इथं सगळ्यांचा विचार करू आणि सोडवू त्याला. 7 चौक 28 आणि 343 ते इथं घेतोय. इथं 91 प्लस 21 टाइम्स अल्फा इंटू बीटा. तर मी इथे लिहिलेलं आहे ही स्टेप. आता सांगायला काही हरकत नाही. या इक्वेशनला जर तुम्ही 7 ने डिव्हाइड केलं तर इथं 7 स्क्वेअर म्हणजे 49 येणार. इथं 13 येणार, 7 91 आणि इथलं 7 कॅन्सल झालं असतं, सोपं झालं असतं जास्त. पण जर नाही लक्षात आलं तरी पण ते सोडवून दाखवले. आता 343 वजा 91 करा. 9 आणि 5 14,001 252 म्हणजे हे होणार 343 मायनस 91 हे असेल. अल्फा इंटू बीटा इक्वल टू मग 21 एक्के 21 उरत आहेत 4, 21 दुने 42 ही महत्वाची व्हॅल्यू मिळेल. अल्फा इंटू बीटा इथं तुम्ही कुठनं व्हॅल्यूज वापरल्या ते पुढे सांगून ठेवा. राहिले बघा मगाशी लिहायचं. फ्रॉम हे पुढचं सगळं काढून टाकतोय, आता याची काही गरज नाही. 1 and 2 अल्फा इंटू बीटा तयार झालेला आहे, त्याला इक्वेशन नंबर 3 लिहू. नाउ रिक्वायर्ड इक्वेशन required quadratic equation is x square minus sum of roots into x plus product of roots. This is equal to 0. Therefore x square minus alpha plus beta. अल्फा प्लस बीटा आहे 7 आणि अल्फा इंटू बीटा आहे 12. फायनल इक्वेशन आहे. त्यामुळे थोड्याशा कंडिशन्स मध्ये चेंजेस आहेत, मात्र म्हणजे व्हॅल्यूज मध्ये चेंजेस आहेत, मात्र बाकी सगळी प्रोसेस सेम तशीच आहे.